महत्त्वाचं आहे। त्यामुळे इथल्या पदाधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। अजित पवार यांच्या विजयाच्या घोषणा देखील देण्यात आलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। आणि आता अजित पवार हे दिल्लीमधल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद सुरू होते आणि यावेळेला त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, त्याचबरोबर सुनील तटकरे आणि इतर नेते देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। आजचा दिल्लीचा हा दौरा अजित पवार यांचा आणि या दौऱ्यादरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। अजित पवार काय भूमिका घेणार, काय बोलणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। राष्ट्रवादीच्या दिल्लीतल्या कार्यालयामध्ये अजित पवार पोहोचलेले आहेत। आजचा त्यांचा हा दिल्लीचा दौरा आहे आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी इतर बड्या नेत्यांच्या देखील भेटीगाठी घेतलेल्या आहेत। आज दिवसभरामध्ये अनेक भेटीगाठी होणार आहेत। सत्ता स्थापनेचा सगळा सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि याच दरम्यान अजित पवार आता माध्यमांना संबोधित करतात। राज्यातल्या सत्ता संघर्ष आणि या सगळ्याच मध्ये अजित पवार देखील आता दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। आज दिल्लीमध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या अजित पवारांनी भेटी घेतल्या। दिवसभरात अनेक घडामोडींना वेग येणार आहे आणि अशामध्येच आता अजित पवार हे दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधतायत आणि यावेळेला त्यांच्यासोबत दिल्लीचे नेते देखील राष्ट्रवादीचे उपस्थित आहेत, ज्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे देखील अजित पवार यांच्यासोबत या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झालेले आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार काय संबोधित करणार आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। सध्या भाजपाचा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा असतानाच मुख्यमंत्री पदासंदर्भातली कोणतीही घोषणा भाजपनं अद्याप केलेली नाही आणि आता ही अजित पवारांची पत्रकार परिषद। संदीप राजगोळकर माझे सहकारी आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील। संदीप, अगदी बरोबर आहे सुमित। अजित पवार हे पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय स्टेजवर प्रफुल्ल पटेल आहेत, त्याचबरोबर सुनील तटकरे देखील आहेत आणि दिल्लीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत ते देखील उपस्थित आहेत। महत्वाचं येत आहे की आज आपल्याला माहिती आहे की बैठक आहे महायुतीची आणि त्या बैठकीच्या निमित्तानं अजित पवार हे दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानामधून ते काही वेळापूर्वी तिथं दाखल झाले आणि त्याचं वादत गाजत खरं तर स्वागत करण्यात आलं। कारण ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि त्यानंतर राष्ट्रीय नेता म्हणून अजित पवार यांची जी निवड झाली आहे त्या निवडीनंतर आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे दिल्लीच्या या कार्यालयामध्ये आलेले आहेत। त्यांचं थोड्या वेळात हे स्वागत केलं जाईल इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून, कारण राष्ट्रीय पातळीवर तो आता पक्ष पोहोचलेला आहे आणि आजच्या या बैठकीच्या निमित्तानं पाहायला गेलं तर सुनेत्रा पवार ज्या खासदार आहेत त्या देखील दिल्लीत आहेत। पार्थ पवार देखील अजित पवार यांच्यासोबत आलेले आहेत आणि त्याचबरोबर तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील हे दोन्ही वरिष्ठ नेते देखील दिल्लीत उपस्थित आहेत। दिल्लीमध्ये सध्या राष्ट्रवादीचे सगळेच नेते, वरिष्ठ नेते उपस्थित असलेले पाहायला मिळतात। आज पहिल्यांदा निकाल लागल्यानंतर अजित पवार हे दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि यावेळेला त्यांचं जंगी असं स्वागत राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांनी केलंय आणि आता थोड्याच वेळात त्यांची एक पत्रकार परिषद देखील पार पडेल। यावेळेला अजित पवार काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दिल्लीचा हा अजित पवारांचा दौरा आहे। निकाल लागल्यानंतर आता वरिष्ठांच्या भेटी घेण्यासाठी भाजपच्या ते दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। दिल्लीमध्ये अनेक नेत्यांच्या देखील त्यांनी भेटीगाठी घेतलेल्या आहेत आणि इतर देखील नेत्यांच्या भेटीगाठी आज त्यांच्या होणार आहेत। दिवसभरातला हा त्यांचा सगळा राजकीय असा धावपळीचा काळ असणार आहे आणि या दरम्यान ते माध्यमांशी देखील संवाद साधतात आणि यावेळेला ते काय भूमिका घेतात, काय बोलणार अजित पवार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। पुन्हा एकदा माझे सहकारी संदीप राजगोळकर यांच्याकडे आपण जाणार आहोत। संदीप, आता अजित पवार माध्यमांशी देखील बोलणार आहेत, नेमकी काय भूमिका अजित पवारांची असणार आहे? कारण भाजपनं अद्यापही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाहीये। अमित शहा यांच्यासोबतची भेट, त्यानंतर इतर वरिष्ठ नेत्यांशी देखील भेट होईल। या भेटीदरम्यान काय घडामोडींची अपेक्षा आहे? नाही, एकतर पहिल्यांदा हा एक छोटेखानी कार्यक्रम सुमित ठेवण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये। त्या ठिकाणी दिल्लीतले सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि वरिष्ठ नेते उपस्थित आहेत।
स्वागत होईल. त्यानंतर भाषणं देखील होणार आहेत नेत्यांची. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेत्यांची भाषणं होतील. त्यानंतर अजित पवार यांचं देखील भाषण होणार आहे. त्यामुळे दिल्लीतल्या कार्यकर्त्यांसमोर अजितदादा नेमकी काय भूमिका मांडतात हे बघावं लागेल. पण आज जो निर्णय होणार आहे त्या निर्णयाच्या पूर्वी मोठं एक शक्ती प्रदर्शन जे आहे ते शक्ती प्रदर्शन दिल्लीत त्यांनी केलेलं असं म्हणता येईल. आणि भाषण झाल्यानंतर कदाचित पत्रकारांशी देखील संवाद साधू शकतात अजित पवार. काही वेळातच आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदीप.